नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2100 कोटी रुपयांचं अनुदान। तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, हा तुमचा जिल्हा आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत चला। तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवत जा। तर मित्रांनो, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी विविध अनुदान योजनांचा लाभ हा देण्यात येत आहे। तर मित्रांनो, लवकरच आगामी विधानसभा निवडणूक येत आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या जोरावर किंवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं तरी चालेल, हे जे काही सरकार आहे तर ते शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना राबवत आहे किंवा अनेक योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देत आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील कृषी विभागाने गेल्या 3 वर्षांत राबवलेल्या विविध योजनांमधून 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2115 कोटी रुपयांचं अनुदान हे वाटप केलं आहे। तर या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख कृषी अनुदान योजनांचा आढावा जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे कांदा अनुदान योजना 2022 ते 23। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात आले आहे। तर अहमदनगर जिल्ह्यात 55,368 लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण 115 कोटी 96 लाख 64 हजार रुपयांचं अनुदान हे वितरित करण्यात आलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता या योजनेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मोबदला मिळण्यासही मदत झाली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता दुसरी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जी काही दुसरी योजना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना। तर आता ही जी काही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आहे तर ही योजना नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे। या योजनेअंतर्गत 1,05,000 शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या 50,000 रुपयांपर्यंतच्या रकमेचे अनुदान हे दिले जाते। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये या योजनेतून 362 कोटी 23 लाख रुपयांचं अनुदान हे वितरित करण्यात आलं आहे। आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यास अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासही मदत होईल। त्यानंतर मित्रांनो, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, ही जी काही तिसरी योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, तर ही योजना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची योजना आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत 732 शेतकऱ्यांना 14 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा विमा योजनेतून 308 शेतकऱ्यांना 6 कोटी 6 लाख रुपयांचं अनुदानही देण्यात आलं। या योजनांमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळाली आहे। त्यानंतर मित्रांनो, चौथे जे अभियान आहे ते म्हणजे कृषी यांत्रिकीकरण अभियान। तर शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 18,623 शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी 108 कोटी 53 लाख 50 हजार रुपयांचं अनुदानही देण्यात आलं आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहनही मिळालं आहे। मित्रांनो, आता पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजना, ही योजना जी आहे तर ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांवरती प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करण्यास मदत करेल। गेल्या 3 वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत 987 प्रकल्पांना 38 कोटी 89 लाख 24 हजार रुपयांचं अनुदानही वितरित करण्यात आलं आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचे मूल्य वाढवण्यास आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासही मदत झाली आहे। मित्रांनो, आता राष्ट्रीय कृषी विकास योजना, ही जी काही योजना आहे तर या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात। प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमाअंतर्गत गेल्या 3 वर्षात जिल्ह्यातील 36,054 लाभार्थ्यांना 87 कोटी 2 लाख 91 हजार 57 रुपये अनुदान हे वितरित करण्यात आलं आहे। या योजनेमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर करून अधिक उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहनही मिळालं आहे। मित्रांनो, तर त्यानंतरची 5वी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। या योजनेतून शेतीसाठी सिंचनाची सोय करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। त्यानंतर मित्रांनो, आता गेल्या 3 वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 40,940 लाभार्थ्यांना 49 कोटी 13 लाख 56 हजार रुपयांचं अनुदान हे वितरित करण्यात आलं।
या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. मित्रांनो, आता 6वी जी योजना आहे ती म्हणजे अटल भूजल योजना. अटल भूजल योजनेदरम्यान भूजल संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1783 लाभार्थ्यांना 2,48,45,45,000 रुपयांचं अनुदानही वितरित करण्यात आलं. या योजनेमुळे भूजल पातळी वाढवण्यास आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यास मदत झाली आहे. मित्रांनो, आता यानंतर पंतप्रधान पीक विमा योजना. नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटांपासून शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी ही योजना राबवली जाते. खरीप आणि रब्बी हंगामात या योजनेअंतर्गत अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील 5,13,037 शेतकऱ्यांना 1,165 कोटी 47,92,000 रुपयांची मदत रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच फळपीक आणि विमा योजनेअंतर्गत 371 शेतकऱ्यांना 62 कोटी 45,21,000 रुपयांची नुकसान भरपाईही दिली गेली आहे. मित्रांनो, आता अहमदनगर जिल्ह्यातील कृषी विभागाने गेल्या 3 वर्षात विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. कांदा अनुदान, कर्जमाफी, अपघात विमा, यांत्रिकीकरण, सूक्ष्म खाद्य उद्योग, सिंचन, भूजल संवर्धन आणि पीक विमा अशा विविध क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना सहाय्यही करण्यात आले आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, त्यांच्या जोखमी कमी करण्यास आणि शेतीचे आधुनिकीकरण करण्यास मदत झाली आहे. मित्रांनो, आता तथापि ह्या सर्व काही योजना आपण जाणून घेतल्या आहे, तर या योजनांच्या अंमलबजावणीची गुणवत्ता आणि प्रभावीपणा यांचे मूल्यांकन करणे हे महत्त्वाचं आहे. तर या योजनांचा लाभ हा खरोखरच गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो की नाही याची खात्री करणेही आवश्यक आहे. तसेच या योजनांचा दीर्घकालीन परिणाम काय असेल याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, एकूण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या ज्या काही योजना जाहीर केल्या जात असल्या तरी त्यांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होत आहे का? मात्र अशा योजना निवडणुकीपुरत्याच मर्यादित न राहता त्या सातत्याने राबविल्या जाणेही आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला माहीतच आहे की आगामी विधानसभा निवडणूक येत आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक येत असल्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकार नवनवीन योजना आखत असतं. त्यामध्येच आज आपण 5 ते 6 योजना ह्या अहमदनगर जिल्ह्यासाठीच्या जाणून घेतलेल्या आहे. तर मग आता या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे किंवा या योजना आखण्यात आलेल्या आहे, तर या योजनेची खरोखरच अंमलबजावणी होते का विधानसभा निवडणुकीपुरतीच या योजना मर्यादित राहतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु मित्रांनो, मला असं वाटते की शेतकरी बांधवांच्या उपयोगासाठीच्या या सर्व काही योजना आहेत, तर या योजना निवडणुकीनंतरही चालूच राहिल्या पाहिजे. म्हणजे फक्त विधानसभा निवडणुकीपुरत्याच मर्यादित न राहता शेतकरी बांधवांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल किंवा आपल्या गरीब शेतकरी बांधव जो काही आर्थिक संकटात सापडलेला असतो तर त्या शेतकरी बांधवांना याचा पुरेपूर लाभ होईल याची काळजीही सरकारने घेतली पाहिजे. म्हणजेच या ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहे, या योजना फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसून त्या कायमस्वरूपी असाव्यात आणि त्याची अंमलबजावणी ही कायमस्वरूपी व्हावी अशी सर्व शेतकरी बांधवांची मनोमनी इच्छा असते. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी अहमदनगर जिल्ह्याची अपडेट. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.